हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सो आज आहे मंगळवार. आज मॉर्निंगला असं वेदर होतं, एकदम क्लाउडी वेदर होतं. खूप जास्त पाऊस येण्याची शक्यता होता आणि ते आला पण. खूप मोठा पाऊस होता आज. आणि 2 दिवसापूर्वी मी एक रील पाहिली होती कॉर्न कटलेटची, बट तेव्हा माझ्याकडे कॉर्न अवेलेबल नव्हते. सो नंतर कॉर्न शेजारच्या काकूने दिले होते. सो मग त्याचा कॉर्न कटलेट बनवण्याचा विचार केला आणि आजचा पाऊस हा खूप जास्त मोठा होता. सो अशा पावसामध्ये गरम गरम कॉर्न कटलेट बनवण्याचा मी विचार केला आणि लगेच बनवण्यासाठी मी कॉर्न घेतले. माझ्याकडे 5 कॉर्न होते. त्याचं मी पूर्ण कॉर्नचे जे सीड्स असतात ते काढून घेतले आणि कॉर्नला आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण कॉर्न नाही घ्यायचं आहे, त्याला थोडंसं बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये. म्हणजे असं झालं पाहिजे, जास्त बारीक पण नाही आणि पूर्ण मोठे पण नाही. यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे एक मोठा गाजर मी किसून घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक बारीक कट करून सुद्धा ॲड करू शकता. 2 शिमला मिर्च ॲड करायच्या त्याच्यामध्ये. ते पण मी ॲड करून घेते याच्यामध्ये. आणि 2 ते 3 हिरवी मिरची, लसूणची पेस्ट ॲड करायची आहे आणि कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर हळद, देन काश्मीरी चिली पावडर, रेड चिली पावडर ॲड करायचं आहे. त्यानंतर धने आणि जिरे याची पूड ॲड करायचे. माझ्याकडे दोन्ही मिक्स होते त्यामुळे मी थोडंसं जास्त ॲड केलेलं आहे मध्ये. चवीनुसार नमक. आणि आता पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण मसाले वगैरे ॲड केले होते ते आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमच हे बेसन ॲड करायचं आहे. जास्त बेसन नाही टाकायचं आहे, फक्त 4 ते 5 चमच. ते पण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. देन मी इथं कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे. माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं, कॉर्नफ्लॉवर ॲड केलं तरी चालेल. देन आपल्याला पूर्ण हाताने मिक्स करायचं आहे, म्हणजे ते पूर्णपणे मिक्स होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला कटलेट हे बनवण्यासाठी घ्यायचं आहे. सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम ठेवायचं आहे आणि आपल्या हाताला तेल लावायचं, जेणेकरून ते आपल्याला हाताला चिटकणार नाही पूर्ण. सो आपण जसे वडापाव करण्यासाठी वडे बनवतो, सेम तसेच वडे बनवायचे आहेत. डायरेक्टली तेलामध्ये सोडलं तरी चालेल, बट मी पूर्ण आधी बनवून घेते मग तळायला घेते. सेम जसं आपण वडे बनवतो तसं बनवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये एकही थेंब पाणी ॲड नाही करायचं आहे. म्हणजे जे भाज्या असतात भाज्यांमध्ये ऑलरेडी पाणी असतं आणि स्वीट कॉर्नमध्ये पण पाणी असतं, त्याच्यामुळे पाणी ॲड नाही करायचं मध्ये. चला तर मी आता एक एक वडे हे बनवून घेते, त्यानंतर दाखवते मी कसे बनले ते.
सो फायनली आपले कॉर्न कटलेट हे बनवून रेडी आहेत. खूप भारी आणि खूप टेस्टी झालेत. म्हणजे ट्रस्ट बसत नाही, मी फर्स्ट टाईम हे ट्राय केलेले आहेत आणि खूप छान झाले. सो हा व्लॉग मी इथंच एंड करते. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया न्यू व्लॉगमध्ये. थँक्यू.